श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 40. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा, पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता, दीनबंधो अनाथनाथा, पुढे ग्रंथा बोलवी. मागिले अध्यायी रसाळ वचन, तुवा बोलविले कृपे करून. स्वर्गी चरपटीनाथे जाऊन, इंद्राचा गर्व हरिलासे. हरिहरांची जिंकुनी कोटी, पुढे लोबाची केली भेटी. गमन कळा नारद होटी, प्राप्त झाली महाराजा. उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान, पुढे पातले पाताळ भुवन. घेऊनी बळीचा गौरवमान, वामना ते भेटला. भोगावतीची करुणी अंघोळी, पुन्हा पातला भूमंडळी. यावरी कथा पुढे कल्लोळी, नवरसा ते वाढिका. असो आता रमारमन, ग्रंथाक्षरी बैसला येऊन. तरी पुढे श्रोती सावधान, कथा रस घ्यावा की. इंद्र चरपटीने जिंकिला, वैभवे मशकतुल्य केला. तरी तो विस्मयवान खोचला, खडतरीपणी हृदयात. मग जो गुरु वाचस्पती, परमज्ञाता सर्वज्ञ मूर्ती. सहस्रनयन तयाप्रती, घेऊन या बैसलासे. देवमंडळात सहस्रनयन, घेऊनी बैसलासे कनकासन. जैसा नक्षत्री रोहिणी रमण, अति तेज मिरवला. ऐशारीती पाकशासन, बैसलासे उनी सभास्थान. मग बृहस्पतीशी विस्मयरत्न, सरपट प्रताप सांगत असे. आहा वैधा कुठे सान स्वरूप, परिहरका समान थोर प्रताप. हरिहरादी करुणी लोप, स्थापुनी गेला आपुलेची. तरी वाताकर्षण विद्या सबळ, देवदानव झाले निर्बळ. नाथपंथी हे महाबळ, आतळले कैसे कळेना. तरी याते करुणी उपाय, साध्य करावी इतकी ठेव. या कर्माशी कोण लागाव, स्वीकारावे महाराजा. की तयाच्या गृहाप्रती जाऊन, दास्य करावे मनोधर्मे. तो शौनी सर्व कर्म, महीवरी मिरवावे. असो या परी यत्न करून, भेट घ्यावी त्या गवसून. परी ते जोगी तीव्रपणे, वर्तताती सर्वदा. तरी उगलीच घेऊनी सदृढ भेट, अर्थ वदावा तयासी निकट. परी काय चाड आमुची आलोट, कार्यार्थी भीड कोणती. तरी भिडेचे उपजे पण, उजेड पडेल दासत्वे करून. तया मागे रानो रान, अपार मही हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी, उदय पावेल कृपा नव्हाळी. अमरापुरीची देवमंडळी, तेजयुक्त होईल. म्हणाल ऐसे कासयाने, हा विपर्यास येईल घडवून. तरी मही होतो पुण्यवान, आसन माझे घेतसे. तरी मी येथे सावधान, करून रक्षितो आपुले आसन. तस्मात अमरावती सोडून, जाणे नाही मज लागी. ऐसे बोलता अमरपती, बोलता झाला वाचस्पती. बने महाराजा नाथाप्रती, येथेच आणावे महायज्ञ. तरी तो यज्ञ म्हणशील कैसा, यत्न करावा सोमभाषा. त्या निमित्ते रात राजसा, घेऊन यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्या पाठी, धावोनी भक्तीचे अपार कोटी. मोह उपजवोनी नाथापोटी, कार्य साधुनी घेईजे. ऐसे बोलता तपोद्विज, परमतोषला अमरराज. उपरी म्हणे महाराज, कोणा पाठवू पाचारया. यावरी बोले कचतात, हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टवसूत, उपरिचर नामे मिरवतसे. उपरिचर जाता महितळवटी, मच्छिंद्राची घेईल भेटी. सांगुनी त्या ते कार्य शेवटी, मग मच्छिंद्राम्हा बोधिल. तरी त्या ते पाचारून, कार्ययज्ञाचा वधुनी काम. विमानयानी आरूढ करून, पाठवावा महाराजा. या परी मच्छिंद्रनाथ, आला सता अमरपुरीत. गौरवनी तुवा त्या ते, तुष्टचित्ती मिरवावी. तरी शक्ती तव सरिता लोट, मच्छिंद्र उदधिक पोट. संगमिता पात्र अलोट, प्रेम तोय भरले असे. तरी सुमुखाचे पडता जळ, कार्य शुक्ती का मुक्ता फळ. तू ते ओपिल तपोबळ, नवनाथ आणुनिया. मग तो मुक्त विद्य विधी, लावी भक्तीच्या शस्त्रासंधी. मग ते रत्न कर्णविधी, स्वीकारावी का महाराजा.
ऐसे कोणी गुरुवचन परमतोषला सहस्रनयन मग रथी मातली पाठवून उपरिचर पाचारी उपरिचरे येता वदे त्याते म्हणे महाराजा कामना मनात उदेली करू सोम खाते पूर्ण करी आता तो तरी विमान यानी करोनी आरोहण जाऊनी पाही मच्छिंद्र नंदन उपरी त्याते सवे घेऊन जावे नवनाथ मेळे मग ते आर्या भावर्थित मिळवणी आणि अमरापुरीत सोममुखांचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमानयानी बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षुनिया पातला तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसूत जालंधर अडभंगीनाथ तीर्थस्वामी ऐक्यमेळा झाला असे ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला तात मग उठोनी मौळी चरणाते समर्पित महाराजा मग नाथ वसू भेटून बैसला सकळामध्ये वेष्टून म्लानवानी कार्यरत्न अमरांचे सांगतसे म्हणे महाराज हो शक्रपोटी अर्थ उदेला मुखकोटी तरी आपण नवही जेठी साह्य व्हावे कार्यार्था बहुता परी करुणी भाषण सर्वाची तुष्ट केले मन उपरी मच्छिंद्राते बोधून अविष्यपणे वदवले मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी गोपीचंदरायदी अन्य जोगी आरूढ झाले विमानी गौड बंगाली हेला पट्टण प्रविष्ट झाले तै विमान राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली उपरी विमानयानी होऊन पहाते झाले वडवाल ग्राम तेथून तेथे वटसिद्धनाथ पाहून आरूढ केला विमानी तेथून भरतरीचे करुणी काम विमान चालविती इच्छिल्या योमे तो गौतमी तिरी नाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे या परी तीर्थे करिता महिपाठी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी सभे घेतला महाराजा तेथुनी पुण्यमान देशी विटग्राम नामाने पाहते झाले विमानयाने तेथे रेवण सिद्धा बोधून आरूढ केला विमानी असो नवनाथ परिवारासहित ते विमानयानी झाले स्थित 84 सिद्धा समवेत अमरापुरी पातले विमान येता ग्रामद्वारी सामराला वृत्रारी परम गौरवनी वागुत्तरी चरणावरी लोटला सकळा करोनी नमना नमन नीत सदना सहस्रनयन आपुल्या आसनी बैसोन षोडोपचारे पूजिले नवनाथा पाहुनी सकळ अमर मनी संतोषला अपार तेज पाहुनिया गंभीर उभे तेथे ठाकले मग हवन कृत्य मनकामना वदता झाला सकळ जन म्हणे महाराजा कवने स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवर पाळ ऐक्यमात सिंहलद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा अटव्य कानन आहे तुमचे शीतळ छाया भरीत जळांचे तेथे न्यून साहित्यांचे पडणार नाही काहीच उपरिचर वसु गंधर्व घेऊन पाहते झाले अटव्य वन तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला दंपत्य बैसवणी सहस्रनयन मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती नवही जन स्वाहा म्हणून कुंडी टाकीती तरी किलो तळ्याचे सीमेंत अटव्य वन होते अद्भुत यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्राते आठवला मग पाचारोनी उपरिचरतात मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ सिंहलदीपी मीननाथ कवनग्रामी ठेविला हेरू म्हणे त्याच्या ग्राम सीमेत अटव्यवन हे विख्यात विराजित तरी किलो तळे सहित मीननाथ पाचारितो आत्ताची मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किलो तळा रत्न पाचारोनी एक क्षण भेटी केली उभयंता परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोह प्रवाही उपरी दावासूत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडभंगी नाथ मिरवत बैसले समुदायात
यज्ञाहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा. 10 नाथ यज्ञाहुती प्रवाही चाले मच्छिंद्र जती. पुत्र महोदरोनी चित्ती अभ्यासाते बैसविला. अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्रासी बोलत. म्हणे महाराजा यथार्थ तुम्ही बैसता सरेना. तरी दंपत्यार्थ उपरिचर बसू. बैसवोनी पहावा अर्थ सुरसू. ऐसे बोलता प्राज्ञे विशेषू अमरपाळ समजला. मग हत्तींचे सोडून यज्ञ कंकण वसु हाती केले स्थापन. मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निज दृष्टी विलोकी. सर्व पदार्थ आणवनी आपण अंगे झिजेशची नंदन. उदक पात्र मागता जान सिद्ध होय पुढारा. खाद्य भोज्य षडस अन्न करे आणि तसे पात्री वाढून. शेवटी शिनले जतीचे चरण निज हस्ती चुरितसे. ऐशी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन. हृदयी भाविती यावरून प्राण सांडी करावी. हिरीकडे मिननाथ सुताशी विद्या अभ्यासित. तो समय जाणोनी सापेक्ष इंद्र मयुरेशे नटलासे. निकट तरु शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी. तो अकस्मात वातास्र जपती वाताकर्षण लादले. दैवी सर्व तपरहाटी सकळ लादली हातवटी. उपरी वाताकर्षण विद्या पाठी वात प्रेरक अस्र लादले. ऐशी विद्या होता सदन परमहरुषला सहस्र नयन. परी 1 संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तववरी. असो हवन अर्पण आहुती मग पाऊनी पूर्ण समाप्ती. मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसला. मग पूजा करोनी सांगोपांग उपरी त्रिदर्शनाथे पूजिले अंग. वस्त्रभूषणे चांग देऊनिया गौरविले. सकळा बैसवनी कनकासनी उभा राहिला जोडूनी पाणी. सर्वासी वंदे म्लान वदनी नाथ वचन माझे परिसा. माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय. म्या मैर्वेशे धरुनी माये अभ्यासाते विद्येते. मी नजतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न. तरी आपुलावर त्याती देऊन सनातपणी मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ सर्वाशी समजले तस्करी कृत्य. मग ते कोपुनी परमचित्तांत शाप वचन बोलताती. म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणिले ठकावया कारण. तरी चोरुनी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागे. ऐसे बोलता सकल जती मग उपरिचर वसू वाचस्पती. गौरवनी अपार युक्ती तुष्ट केले चित्तांत. म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन. मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने. 12 वर्ष तप आचरिता विद्या फळेल तत्वता. परिनाथपंथी छळना होता पदरावरी पडेल. ऐसे बोलोनी सकळ जती विमानारूढ झाले समस्ती. खाली उतरुनी माहीवरती नाना तीर्थे भ्रमताती. ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती. या उपरी किलो तळे ते मच्छिंद्र जती पुसोनिया चालिला. मग ते किलो तळेंचे अनमन अवर्ण्य आहे अनुष्ठान. नेत्री प्रेमबिंदू आणून बोळविले नाथांसे. सवे घेऊनी मिननाथ विमानयानी झाले समस्त. खाली उतरोनी मृत्युमयीत नाना तीर्थे पाहिली. हेलापट्टीनी मैनावती पोचोनी तीर्थे हिंडती. तेव्हा मिननाथे तीर्थक्षिती सिद्धतीन निर्मिले. तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम. असो सिद्ध कटकासह उत्तम तीर्थे करी भ्रमताती. हेरीकडे अमरनाथ लक्षुनिया सह्याद्री पर्वत. 12 वर्ष तप निश्चित तीव्रपणी आचरला. परी ते आचरिता तीव्रपणी मच्छिंद्र प्रयोगे सोडी पाणी. तेने सरिता लोट लोटोनी भीमरथी ते भेटला. ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू भरून. परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन
इंद्रायणी पडिले. ऐसे तप करोन स्वस्थानाशी इंद्र जाऊन, उपरी नवनाथ करिता तीर्थाटन, बहुत दिवस लोटले. शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ, मग येऊन आपुले स्वस्थानात गुप्त रूपे राहिले. मठीत राहिला कानी पाजती, उपरी मच्छिंद्राशी मायबाप म्हणती, जान पीर तो जालंधर जती, गर्भगिरी नांदतसे त्याहुनी खालता गैबी पीर, गहिनी नाथ परम सुंदर, वडवाळ ग्रामी समाधी पर, नागनाथ असे की विटग्रामी मानव देशात, तेथे राहिले रेवणनाथ, चरपट चौरंगी अडभंगी तीर्थ, गुप्त अद्यापी करिताती, भरतरी राहिला पातल भुवनी, मीनाथ गेला स्वर्गा लागोनी, गिरनार पर्वती गोरक्ष मुनी, दत्ताश्रमी राहिला. गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात, मीननाथ पाठवणी मैनावती ते, घेऊन विष्णू गेलासे. पुढे 84 सिद्धापासून नाथ पंथ मिरवला अति सामर्थ्य, येथून चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्थली कवन, प्रथमाध्यायी गणपती स्थवन, सुंदरपणी मिरवले. उपरी सांगोनी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती, तो बद्रिकाश्रमाप्रती तपा लागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करून, तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासून महाराजा. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन, उपरी नागपत्री आश्वस्ती जाऊन, सिद्ध अर्थ कळा साधिली. तो अध्याय करिता पठन, अपार धन लाभेल संसारी जाण, विजय लक्ष्मी पाठी बैसून, करील हरण दारिद्र्य. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती, युद्ध करुणी उपरांती ऐके चित्त झाले असे. याची झाली या पठन, शत्रू होतील क्षीण, मुष्टिविद्या साधन तया होत सर्वथा. मुष्टिबाधा झाली असोन, उपकार होईल तियेने, मूर्तिमंद मारुती करोनी रक्षण, राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी बदली कथा, अष्टभैरव चामुंडा समस्ता, रणी जिंकुनी वसुसुता, ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्य पठन करिता, चुकेल कपटाची बंधन व्यथा, शत्रू पराभवनी सर्वथा, निरंतर शांती मिरवेल. पाचवे अध्यायाची कथन, भूती घेतली प्रसन्न करून, अष्टपती जिंकून विजय झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठन, भूत संचारण होई त्या घरा कारण, आली असता जाती सोडून, परमत्रासे करुणिया. 6व्या अध्यायात शिवास्त्र कालिका मच्छिंद्रनाथ, युद्ध करुणी प्रसन्न चित्त, वश झाली अश्रेती. तो अध्याय करिता पठन, शत्रु लागी पडेल मोहन, निष्कपट तो करुणी मन, किंकर होईल द्वारीचा. 7व्या अध्यायी अपूर्व कथा, जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता, उपरी स्वर्गापासव मच्छिंद्रनाथा, इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता ऐकता, लिप्त नांदे 84ची व्यथा, झाली असेल मिटेल सर्वता, चिंता व्यथा हरतील. जखीन भयापासूनी त्वरित मुक्त होईल जणी, एक मंडळ त्रिकाळी अभ्यासूनी, फळ प्राप्ती घेजे. 8वे अध्यायी सकळ कथन, पशुपतरायासी रामदर्शन, रणी मित्र राज जिंकोन, केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता ऐकता, आपुला सखा देशावरता, तो गृहासी येऊनी भेटेल तत्वता, चिंता व्यथा हरेल की. 9वे अध्यायी कथन, गोरक्षनाथाचा होनी जन्म, उपरी सेऊनी बद्रिकाश्रम, विद्यार्णव झालासे. तो अध्याय नित्य गाता ऐकता, असेल विद्या इच्छिल्या आता, ब्रह्मज्ञान रसायन कविता, 14 विद्या करुणी राहे. 10व अध्यायीचे कथन, श्रीदेही मच्छिंद्रनंदन, अंजनी सुत अर्थी पाठवून, अर्थ किलो तळेचे पुरविले. एकांती बैसुनी अनुष्ठान,
संजीवनी पाठ गौरनंदन, गहिनीनाथाचा झाला जन्म, कर्दम पुतळा करिता तो अध्याय करिता पठण, स्त्रियांचे दोष जातील कपटल्पन, मुले वाचतील होता जाण, जगी संतती मिरवेल, उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात, उदय पावला मच्छिंद्रनाथ, तो एकादश अध्याय पठण करिता, अग्निपीडा होईना, आणि जयाचे धवळारात, पृथ्वीचा काही दोष असत, तो जाऊनी संपत्ती विशेषाते, संततीसह भोगील की. 12व्यात हे कथन, जालिंदरे गुरु केला त्रिनंदन, उपरी कानिफा होनी जन्म, विटंबिले देवासी, तो अध्याय करिता पठन, क्षोभन पावे कोणी देवता जाण, क्षोभित असल्या होतील शमन, सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ, होऊनी केले अचल सनाथ, ब्रह्मारूपी आगळी, तरी तो अध्याय करिता पठन, श्रीहत्येचे दोष सदन, त्यांचे होऊनी सकळ निरसन, उद्धरील पूर्वजा. 14 अध्यायी कथन, गर्तेत जालिंदर गोपीचंदाने, श्री बोले घातले नेऊन, गुप्तनिशी माझारी, तो अध्याय पठन करिता, असेल बंद कारागृही व्यथा, तरी त्याची होईल मुक्तता, निर्दोष जनी वर्तेल. 15 सुढाळ कथन, कानिफा मारुतीचे युद्ध कंकण, उपरी श्रीराज्यात जाऊन, अतिथ्यपूर्ण भोगिले, तो अध्याय गाता ऐकता, घरचे दारचे कलह नित्यकृत्य, शांती पावनी सर्व सुखात, निर्भयपणे नांदेल. 16व्या अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते, तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य, दुःख स्वप्नाते नाशिल. 17 अध्यायी कथन, जालिंदर काढिला गर्तेतून, उपरी नाथाची दीक्षा घेऊन, गोपीचंदे अर्चिला, तोची अध्याय पठण करिता, योग साधेल आचरता, दृष्टबुद्धी जाईल सर्वथा, सुपंथ पंथा लागेल तो. 18 अध्यायी कथन, भद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन, तपपूर्ण भगिनी उठवून, तीव्रपणे आचरला, तो अध्याय नित्य पठण करिता, ब्रह्महत्या नासेल सर्वथा, पूर्वज कुंभीपाकी असता, सुटका होईल तयाची. 19व्यात गोरक्षा कारण, भेटला मारुती श्रीराम प्रीतीने, तरी तो अध्याय करिता पठन, तया मोक्षार्थ साधेल की. 20व्यात अद्भुत कथन, श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण, गोरक्ष श्रीराज्यात जाऊन, स्नेह संपन्न जाहला, तो अध्याय पठन करिता गोड, लागले असेल अत्यंत वेड, तरी ती चेष्टा जाऊनी धड, होऊनी प्रपंच आचरेल. 21व्यात श्रीराज्यातून, मच्छिंद्राशी काढिले गोरक्षनंदने, नाना परी बुधुनी मन, दृष्ट कर्माते निवटिले, तो अध्याय नित्य पठण करिता, नाशेल बहुजन्मांची गोहत्या, निष्कलंक होनी चित्ता, तपलोकी मिरवेल. 22व्यात सोरठी ग्रामी, गोरक्ष मीननाथा मारोनी, पुन्हा उठविला मंत्री करुणी, मच्छिंद्र मोहे करुणिया, तरी तो अध्याय नित्य पठण करिता, पुत्रार्थिया पुत्र तत्वता, तो होईल विद्यावंत, विद्वजना मान्य की. 23व्यात रसाळ कथन, मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन, सुवर्ण विटे करिता सुवर्ण, गर्भगिरी केला असे, आणि केला तेथे उत्सव, तरी तो अध्याय पठण नित्य भावे, करिता घरी सुवर्ण नव, अखंड राहे भरोनी. 24व्यात भर्तरीनाथ, जन्मनी आला अवंतिकेत, तरी तो अध्याय पठण करिता नित्य, बाळहत्या नाशेल. बाळहत्या जन्मांतरी, तिने समस्त वांज होती नारी, तरी ते नाशेल संसारी, सुखी होनी बाळवाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन, रासभ झाला शापे करुण, तरी तो अध्याय केलिया पठण, शाप वचन बाधेना, आणि मानवावीन दुसरा जन्म, होणार नाही तया कारण, आरोग्य काया पतिव्रता कामिन, पुत्रगुणी होईल. 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसूत, आणि विक्रम भर्तरी सूत एकचित्त,
भेटी होऊनी राहिले. तो अध्याय करिता पठन, गोहत्या जाती नासून, पोटी पाठी शत्रू संधान, न राहे होनिया. 27व्यात अद्भुत कथन, राज्यपदी बैसला राव विक्रम, भरतरी पिंगळेचे होनी लग्न, दत्तानुग्रह लाधला. तरी तो अध्याय करिता पठन, पदच्युत पावेल पूर्वस्थान, गेली वस्तू पुन्हा परतोन, सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात, विरक्त होऊनी भरतरीनाथ, पूर्ण तप आचरिला. तो अध्याय करिता श्रवण पठन, त्या भाविकांचे होईल लग्न, कांता लाभेल पुण्यवान, सदारत सेवेशी. 21व्या अध्यायींचे चरित्र, भरतरी होऊनी विरक्त पवित्र, गोरक्षा सांगती अत्रिपुत्र, गुरुनाथ पैकेला. तो अध्याय नित्य करिता पठन, सुटेल क्षयरोगापासून, आणि त्रितापांची वार्ता जाण, कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ, परी ते चरित्र पठन करिता, तस्करी दृष्टी बंधन होय. 21व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात, तरी तो अध्याय पडता नित्य, कपट मंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन, मच्छिंद्र त्रिविक्रम देही संचरण, 12 वर्ष राज्य करोन, पुत्र दिदला रेवतीसी. त्या अध्यायीचे करिता पठन, आयुष्य असता देहा कारण, गंडांतरे करू येतील विघ्ने, आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन, वीरभद्राचा घेऊनी प्राण, मच्छिंद्र शव स्वर्गाहून, महीवरी उतरिले. तरी ती कथा करिता पठन, धनुर्वाताचे निरसे विघ्न, झालेल्या ते होता श्रवण, पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवण जन्म, होऊनी भेटला आत्रिनंदन, सहज सिद्ध कळा दाऊन, गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठन, जाणे कोणत्याही कार्यकारण, तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन, यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन, रेवण झाला विद्यावान, दत्त कृपे स्वर्गी जाऊन, बाळे आणली विप्रांची. तरी ती कथा करिता पठन, मा सिद्ध येईल उदरा कारण, 42चे करुणी उद्धारण, गातील अख्यात लोकपरी. 36व्यात संपूर्ण कथा, जन्म झाला वटसिद्ध नाथा, आस्तिक ऋषी झाला त्राता, तयाचे मातेसी. कथा करिता श्रवण पठन, सर्पवृच्चिक दंश जया कारण, झाली या विषाचे उत्तीर्ण, श्रवण केली या अध्याय तो. 37व्या अध्यायात नागनाथाशी गुरु झाला अत्रिसूत, उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ, जिंकिले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठन, सदनान लागे कुशीलपण, लागल्या त्यांचे होईल बंधन, विद्यावंत होऊनिया. 38व्यात चरपटीचा जन्म, होऊनी दत्तात्रय दीक्षा देऊन, विद्ये माझी करुणी संपन्न, तीर्थावळी धाडिला. तरी ती कथा सुरस, श्रवण पठन होता त्यास, हिवताप मधुरा नवज्वरास, शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा, चरपटीने जिंकेले अमरनाथा, हरिहरादी देवा समस्ता, स्वर्गी ख्याती लाभिली. तरी तो अध्याय करिता पठन, तो युद्धा जाता तपोधन, शस्त्रबाण पावोन, जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन, सर्वनाथाचे पाकशासन, स्वर्गी नेऊनी करीत खवन, विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40वा नित्य पठन करिता, लाभेल सर्व इच्छेल्या अर्था, यश श्री ऐश्वर्य योग्यता, पुत्र पौत्री नांदेल. 39वाचा फलार्थ, तोची प्राप्त तदर्थ, की 40वा एक परिस, की कामधेनु कल्पतरू. गोरक्ष बोलतो वाचे करुण, त्या ते असत्य मानिल जन, जो निंदक या ते दाविल निंदून, तो अधिकारी विघ्नाचा. इहलोकी परलोकी, राहणार नाही परमसुखी, निर्वश पावोनी शेवटी वंशी, पचेल ग्रंथ निंदिता हा.
अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार, आहे गोरक्षाचा किमयागार. परिपालटोनी भाषांतर, महाराष्ट्र अक्षरी रेखिला. म्हणून श्रोते हो भाविक जन, सोडून द्या की निंदावचन. ही विश्वास परस्वार होऊन, मोक्ष मुक्काम करा की. तरी हा ग्रंथ संग्रह करून, चमत्कार पहावा पठन करून. हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण, महासिद्धीचे असती की. हे 40 मंत्र परोपकारी, आहेत दुःखाची करतील बोहरी. तरी संग्रह करून उगलेची घरी, ठेवा विश्वास धरुनिया. ह्या 40 अध्यायात मंत्रयंत्र, सुखकारक असती अति पवित्र. दुःख दारिद्र्य हरण सर्वत्र, गोरक्षाने निर्मिले. पठन करिता षण्मास समिती, जो अध्याय ज्या कार्याप्रती, ते कार्य होईल निसंशय चित्ती. पठन करून पहावे, या उपरी वाचिता नये जरी. तरी संग्रह करून ठेवावा घरी. नित्यवंदिता नमस्कारी, कार्य त्यातची घडेल. एक कुसुम झोकुनी वरती, चला म्हणावे मम कार्याप्रती. नवनाथ बंधुनी उक्ती, नमस्कार करावा. ऐसा याचा आहे मार्ग, करुणी पहावा चमत्कार चांग. नवनाथ ओढवणी अंग, कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपती, नांदो श्रोतेच्या गृहाप्रती. धुंडी सुत हेची प्रार्थी, मालू नरहरी देवाते. शके 1741, प्रमाथीनाथ ज्येष्ठ मास. शुक्ल पक्ष प्रतिपदेस, ग्रंथ समाप्त झाला. तरी ओव्या सर्व नेमस्त, 7,सहस्र,600. उपरी ऐशे दैदिप्यवंत, ओव्या मंत्र असती ह्या. अध्याय वाचावया न जमेल जासी, तरी अध्यायातील 21. पठन करूया नाथनामासी, कार्यकाज करावे. असो आता बहुभाव, श्रोते असेत चिरंजीव. इहलोकी परलोकी ठेव, आनंदाची होतसे. तरी समस्त नाथांचे धुंडीसुत, मालू नरहरी हेची विनवीत. की श्रोते असोत सुखरूपवंत, सर्व अर्थी सर्वदा. स्वास्ती श्री भक्ती कथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, 44तितमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु. इति नवनाथ भक्तिसार समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार.